भारतीय जनता पार्टी आता सोबळावरती लढणार आहे. किती गटांमध्ये तुम्ही उमेदवार आहे काय? आज भारतीय जनता पार्टीने 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 4 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती गणामध्ये अधिकृत उमेदवारांचे आज एबी फॉर्म देऊन सगळ्यांचे उमेदवारी अर्ज जमा केलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर गेले 3 महिन्यापासून या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून कार्यकर्ता काम करत होता आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपण 15 दिवसापूर्वी हॉटेल नटराज या ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम घेतला. त्या ठिकाणी अनेक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली, परंतु कोर कमिटीने ठरवलं आणि काल त्या पद्धतीने आपण 14 नावं फायनल केली 10 पंचायत समितीसाठी आणि 4 जिल्हा परिषदसाठी. आणि त्यामुळे मी कोर कमिटीचंही धन्यवाद व्यक्त करतो. त्या कोर कमिटीमध्ये आदरणीय या निवडणुकीचे प्रभारी जयसिंग शेठ एरंडे, या घोडेगावचे नेते आणि आमचे मार्गदर्शक भावनदास नाना काळे, जिल्ह्याचे नेते विजय पवार, त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही मंडल अध्यक्ष अशोक गबाले आणि किरण वाळून या सर्वांच्या समेत, त्याचबरोबर संदीपजी बानखेले, प्रमोदजी बानखेले, अरविंदजी वळसे आणि मयूर बोर असे सर्वजण या कोर कमिटीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये चांगली प्रचार यंत्रणा राबवून या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवण्याचं काम कार्यकर्ते करणार आहेत. त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं काम आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काम सामान्य जनतेपर्यंत नेण्याचं काम हे सर्व उमेदवार घेऊन जातील आणि त्या माध्यमातून सर्वांना मताची शुभेच्छा मागतील. आणि सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की हे जर उमेदवार अत्यंत चारित्र्यवान, प्रामाणिक, लोकांमध्ये जाऊन काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात राहणारे असे कार्यकर्ते आम्ही निवडलेले आहे. आपण मतदान रूपी त्यांना शुभाशीर्वाद द्यावे असे आवाहन करतो. आणि मी पुन्हा एकदा घोषित करतो की येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तम असं काम करेल. सर्व आम्ही एक जीवाने गट तट विसरून एक जीवाने काम करू अशी मी आशा सर्व कार्यकर्त्यांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. ही निवडणूक तुम्ही लढणार आहे, सगळे उमेदवार लढणार आहे का? ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीची अंबेगाव ताकद वाढवण्यासाठी ही निवडणूक आम्ही 2026ची पंचायत समिती जिल्हा परिषद लढत आहोत. आम्ही या ठिकाणी पंचायत समितीचे 10 आणि जिल्हा परिषदेचे 4 उमेदवार उभे करून ही निवडणूक लढवायला आम्ही सर्वजण सामोरे जात असताना आमच्या वरिष्ठांनी प्रदेशाहून जिल्ह्यातून ज्या मुलाखती देऊन जे उमेदवार निश्चित केले त्यांना आम्ही तालुक्यातल्या कोर कमिटीनं संमती देऊन जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी यांच्या सर्व विचारानं हे उमेदवार आज आम्ही फायनल केलेले आहेत. आता सर्वसामान्य मतदाराला आणि पदाधिकाऱ्याला हे माहिती आहे देशात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. आता ज्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या तिथं सुद्धा 29 पैकी 27 महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षानं म्हणजे अधिकृत उमेदवार निवडून आणून आपला हक्क सांगितलेला आहे. तोच प्रत्यय आम्ही या आंबेगाव तालुक्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आम्ही आमचे जास्तीत जास्त मताने उमेदवार निवडून आणून या पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर ख्याती ओळख देऊन या ठिकाणी निश्चित करतो की जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि पंचायत समितीवर कमळाचा झेंडा लावायचा. कोणत्या गटामध्ये तुमचा उमेदवार नाहीये का नाही? आता या घोडेगाव पेठ गटामध्ये आमच्या वरिष्ठांच्या ज्या काही सूचना असतात त्याचं आम्ही पालन करतो. वरिष्ठ जे सांगतील मागच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आम्ही 14 जागा उभ्या केल्या होत्या. आता सुद्धा आम्हाला प्रदेशाहून किंवा जिल्ह्याहून ज्या सूचना येतात त्या सूचनेचं पालन केलेलं आहे. पंचायत समितीत आणि जिल्हा परिषद 4 जागा आम्ही निश्चित करून उमेदवारी फॉर्म भरून
आज कंप्लीट करून चाललेलो आहोत आणि या 14 जागेचा विजयाचा गुलाल खेचून आणायचा आहे आणि सगळे उमेदवार निवडून आणायचे. हा चंग बांधून आम्ही या ठिकाणून आता प्रचाराला सुरुवात करणार आहोत. महायुतीतले 2 पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत नाहीये का? आपली बोलणी कुठपर्यंत आली होती आणि ती का बोलणी फिसकटली युतीची? भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे. हिला कोणालाही एकट्या नेत्याला अधिकार नाही. कोर कमिटी, प्रदेश पार्टी आणि जिल्हा पार्टी या 3 पार्ट्यांनी जर ठरवलं तो निर्णय आमचा अंतिम केला जातो. यावेळेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता, उमेदवार जास्त प्रमाणात इच्छुक होते, त्या सगळ्यांनी आग्रह केला की यावेळची निवडणूक आपण कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सोबत लढायची. हा निश्चय सर्वांनी मान्य केला, पार्टीनं सुद्धा आमचं मान्य केलं, म्हणून आम्ही ही निवडणूक सोहळा लढतोय. याच्यामध्ये युती आणि आघाडीचा आमचा काही त्याच्याशी यावेळेचा संबंध अजिबात नाहीये. काल या ठिकाणी बोलत असताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की ही जी निवडणूक आहे आम्ही 15-0 जिंकणार आहे. तुम्हाला किती जागांची खात्री वाटते? तुम्ही किती जागांवर विश्वास दाखवताय? ते काय म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि भारतीय जनता पक्षाच्या ह्या हिमतीवर आम्ही नाहीपेक्षा पंचायत समितीला 10 जागा आहेत, त्याच्यावर आम्ही लई बढाई किंवा लई आमची स्वतःची पाठ थोपटून घेणार नाही, पण बहुमताला लागणाऱ्या 6 जागा आम्ही जिंकून आणू एवढी आम्हाला खात्री आहे.